रामकृष्ण हरी. प्रवास सुखाचा चाललाय सोहळ्यात नाही या. हे दुसरं वर्ष आहे आपलं. अगदी समाधानात आम्ही निघालो. रामकृष्ण हरी माऊली सोहळा जीवनाचा सोहळा, आनंदाचा सोहळा चालू आहे. रामकृष्ण हरी माऊली आनंदाचा सोहळा हे छान वाटते. आम्ही जो 5 वर्षाला येतो या छानपैकी वाटतो. मला ह्या वर्षी नवीनच दिसत. आपलं नाव सांगा. गजानन बामणे. तुम्ही पहिल्यांदाच आलाय? पहिल्यांदाच आलेलो आहे. बरं, कसं वाटतंय दिंडीत? छान वाटतंय. छान वाटतंय ना? प्रत्येक वर्षी येणार दिंडीला. ओके. आता आपण हे बाबा काय म्हणते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. किती वर्ष झालं दिंडी चालू आहे? माझी 10 वर्ष 10वी वारे. 10वी वारी आहे. 10वी वारे. दरवर्षी असताय तुम्ही वारीला? दरवर्षी असते. दरवर्षी सारखा ह्याही वर्षी मला उत्साह तुमच्याकडे दिसतोय. हा, भरपूर उत्साह, समाधान आहे. काय थकवा जाणवतोय का? काय नाही, थकवा जाणवत नाही, काय नाही. आता यांना विचारू, तुमचे किती वर्ष झाले? हा, पहिल्याच वर्षी रामकृष्ण हरी. मग पहिल्याच वर्षी तुम्हाला दिंडीमध्ये कसं वाटतंय? छान वाटतंय. अतिशय त्याचा आनंद सोहळ्याचा घेता येतोय. सोहळ्याचं म्हणजे सोहळ्यामध्ये आल्यानंतर जे काय आनंद आहे तो आल्यानंतरच कळतो. अगदी बरोबर बोलला माऊली. यांना विचारू, किती वर्ष झाले येत आहे? 7 वर्ष. 7 वर्ष. बरं, काय वाटतंय दिंडीत आल्यावर? समाधान वाटतंय. समाधान वाटतंय तुम्हाला? आम्हाला पण समाधान होतं. तुम्ही किती वर्ष झाले येत आहे? 8 वर्ष. 8 वर्ष. बर. काय अंग वगैरे दुखतंय का? हा, थोड्या गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही किती वर्ष झालं येत आहे? हे आपल्या दिंडीमध्ये नवीनच दिसत आहेत. विचारूया. पाहुणं, गाव कुठलं तुमचं? मलकापूर. किती वर्ष झालं आमच्या दिंडीत आलाय? ही पहिल्यांदाच आहे. बर, मग ह्याच्या आधी कुठं होता? कोळ्याच्या दिंडीत. कोळ्याच्या दिंडीतनं जात होता? हो. बर, कसं काय आनंद वाटतोय का? आनंद आहे, एकदम एक नंबर. आणि आमची दिंडी कशी वाटते? एक नंबर. यांना विचारूया, तुम्ही किती वर्ष झालं येत आहे? मी माझी पहिलेच वर्ष दिंडी आहे. पहिलंच वर्ष आहे. बर, कसं वाटतंय? छान वाटतंय. छान वाटतंय ना? हो, मी आता रिटायर झालो. काय करत होता? आनंदराव चव्हाण विद्यालयात शिक्षक होता? प्रयोगशाळा सहाय्यक होतो. हा, अच्छा. आता रिटायर झाले, वारी म्हणलं करावी. बर. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. पंढरीला जाते संगमे देवी मायाला, संगमे देवी मायाला, पाणी घालते चाप्याला, पाणी घालते चाप्याला, पाणी सर्व सुकृताचे फळ मिळाले, सर्व सुकृताचे फळ मिळाले, क्षेमनिधीन पांडुरंगा.
अवघाचे संसार सुखाचा संसार सुखाचा करेन आनंद करेन भेटून माहेरा रामकृष्ण हरी माऊली नवनाथ जगन्नाथ शिंदे हे कासार शिरंब्याचे आहेत, परंतु आटक्यामध्ये त्यांचं वारीचं दुकान आहे आणि दरवर्षी ते वारीला येतात आणि वारीमधल्या सर्व वारकरी भाविक बंधूंचे ते अशी सेवा करून जातात आणि तेही विनामूल्य असं त्यांचे बरेच वर्ष झालं चाललेलं आहे. कारण मुकुंद बाबा यांच्या मंदिराच्या शेजारीच त्यांचं एक छोटंसं वारीचं दुकान आहे. रामकृष्ण हरी माऊली आता आपण बघत आहोत रेटरे धरण येथील दिंडी आलेली आहे. जनार्दन महाराज वसंतगडकर त्यांचे बाळकृष्ण महाराज वसंतगडकर अशी ही दिंडी रेटरे धरणची चाललेली आहे. आता आपण बघतायत भक्तिसागर श्री मुकुंद महाराज युट्यूब चॅनल यावर आपण बघताय रथ आलेला आहे. त्याचबरोबर जनार्दन महाराज वसंतगडकर पालखी रथ रेटरे धरण येथील बाळकृष्ण महाराज वसंतगडकर रामकृष्ण हरी माऊली आता आपण बघत आहोत रेटरे धरण येथील दिंडी जनार्दन महाराज वसंतगडकर यांचे चिरंजीव बाळकृष्ण महाराज वसंतगडकर. आता दिंडीतील काही व्यक्ती इथं आहेत, त्यांच्याकडे जाणून घेऊया. किती वर्ष झाला हा रथोत्सव तुमचा चालू आहे? ब्रह्मीभूत वैकुंठवासी समर्थ सद्गुरू जनार्दन महाराज वसंतगडकर ज्ञानराज आध्यात्मिक भक्ती प्रतिष्ठात संचलित आम्ही गेली 14 वर्ष रेटरे धरण ते पंढरपूर आम्ही टाकारी, इस्लामपूर, बोरगाव, कुंडल, आळसुंद, विटा, गारडी, कलेडोन, झरे या मार्गे गेली 14 वर्ष हा बाबांचा पालखी सोहळा आम्ही अविरतपणे नेत असतो. आमच्या सोबत अन्य आमच्या पंचकृषीतील गोरगरीब लोक किंवा बाहेरगावून आलेली काही पाहुणे मंडळी असतात. आमच्या गावातल्या लोकांचा चांगला सहभाग असतो आणि ही दिंडी आमची गेली 14 वर्ष विनामूल्य चालते. ही फक्त आमच्या गावातल्या एक प्रतिष्ठित लोकांनी आम्हाला घालून दिलेला मार्ग, त्या मार्गावर आम्ही चालत असतो. आणि या दिंडीत चालत असताना आम्ही सर्व समागमानं एकत्रपणे अगदी व्यवस्थितपणे आमची ही दिंडी अविरतपणे आम्ही पंढरपूरला नेऊन बाबांचा रथ आम्ही माऊलीच्या रथाला भेटतो आणि तदनंतर आम्ही एका बार्शीला परतीचा प्रवास आमचा परत चालू होतो आणि आमची ही दिंडी कायमस्वरूपी विनामूल्य आहे. रामकृष्ण हरी. मी दीपक माळी, सांगली जिल्हा वारकरी साहित्य परिषदचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी काम करत असतो आणि माझ्यासोबत माझ्या सहकार्यांचं आमच्या मंडळाचे अध्यक्ष धनाजी मैन हे आमच्या